नमस्कार, मी अनुजा कदम तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती. जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्या दिवशी 9 एप्रिल रोजी एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा आपल्या कामोठे शहरामध्ये आयोजित केली गेली आहे. ह्या शोभायात्रेत अनेक पथकं सहभागी होतात, जसे की लाठीकाठी पथक, तलवारबाजी पथक, बोथाटी पथक, बाईक पथक, मंगळागौर पथक. यावर्षी नवीन असं झांज पथकही सहभागी होणार आहे आणि आमचा हिरकणी लेझिम पथक आणि अनेक अशी पथकं आणि संस्था या शोभायात्रेमध्ये सहभागी होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आमच्या हिरकणी लेझिम पथकाची प्रॅक्टिस सराव कसा चालू आहे. नमस्कार, मी मंजुषा दिलीप कदम, हिरकणी लेझिम पथक प्रमुख. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुढीपाडव्यानिमित्त एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा आयोजित केली आहे. दिनांक 9 एप्रिल गुढीपाडव्या दिवशी. ठिकाण तुकाराम महाराज मंदिर, सेक्टर 36, कामोठे. सायंकाळी वेळ 4 वाजता. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचं हिरकणी लेझिम पथक या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे. तर आम्ही येत आहोत, तुम्ही या सहकुटुंब सहपरिवार. येत्या 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचा आमचा नाता काय, जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार, मी तेजल पार्टे. आम्ही लेझिम पथकामध्ये सहभागी झालो आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्या निमित्ताने शोभायात्रा उत्सवात आहे, त्यामुळे सर्वांनी या. आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आहोत प्रॅक्टिस, आणि खूप साऱ्या मैत्रिणी पण नवीन जुन्या सगळ्याच भेटल्या आहेत, त्यामुळे खूप छान वाटते. प्रॅक्टिसच्या निमित्ताने सगळं भेटतो. लास्ट इयरला भेटलो होतो. प्रॅक्टिसच्या निमित्ताने सगळ्या मैत्रिणी भेटतो, खूप छान वाटते. आम्ही खूप एन्जॉय करतो या रॅलीमध्ये. आम्ही सगळ्या मैत्रिणी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनुजा, मंजुषाताई आणि मनस्वी या तिघींनी छानपैकी आमची प्रॅक्टिस करून घेतली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही खूप एन्जॉय करत आहोत आणि खूप छान प्रॅक्टिस झाली आहे. आणि तुम्हा सर्वांची उपस्थिती गुढीपाडव्याच्या दिवशी अतिशय मोलाची असेल, त्यामुळे तुम्ही सर्वांनी आवर्जून या. मी अपर्णा गावडे बोलते. मी हिरकणीचा हा लेझिमचा जे पथक आहे ना, ते एवढं एन्जॉय करते. आणि गेल्या वर्षी सगळेजण आपण एकमेकाला भेटलेलो, पण आपण पुन्हा पुढच्या वर्षी कधी येणार का म्हणून वाट बघत असतो, कारण का नवीन नवीन मैत्रिणी भेटतात. आणि मेन सांगायचं म्हणजे जे आमच्या हिरकणीचे मॅडम आहेत ते सगळ्या काही मानधन न घेता आम्हाला फ्रीमध्ये शिकवत आहेत. तेच त्याच्यासाठी मी त्यांचे आभार आहे. आणि सगळ्यांना असंच पाठिंबा देत राहू तुम्हाला. तुम्ही फक्त आम्हाला विद्या द्या, आम्ही त्याचं चांगलं पुढे काहीतरी करू. मागच्या वर्षीपेक्षा आज आणि गुढीपाडव्याच्या टायमिंगला खूप मजा येणार आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर येत्या गुढीपाडव्या दिवशी आपण नक्की भेटूया. मी येत आहे, तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या शोभायात्रेमध्ये उपस्थिती दाखवावी ही विनंती.